नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या मराठी विषयातील मातीची सावली या पाठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मातीची सावली हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक स्टॅनली गोन्साल्विस हे आहेत. यांचा जन्म 1955 साली झाला. ते प्रसिद्ध लेखक आहेत. मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मोजेसची काठी हा लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहे. रक्त नव्हे प्रेम हवे हा बालकथासंग्रह. बायबलमधील व्यक्ती याला जीवन असे नाव हे अनुवादित लेखन प्रसिद्ध आहे. विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठातून वाडवळी या बोलीभाषेत लिहिलेली ही कथा आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ मातीची सावली या कथासंग्रहातून घेतला आहे. मित्रांनो, वाडवळी ही एक बोलीभाषा आहे. फक्त ती बोलली जाते, ती प्रमाणित भाषा नसते. जसे आपल्याकडे गोरमाटी भाषा ही बोलीभाषा आहे, मराठी भाषा प्रमाणित भाषा आहे. बोलीभाषा ही बोलली जाते आणि याच बोलीभाषेमध्ये लिहिलेली ही एक कथा आहे. यामध्ये मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन या पाठात केले आहे. प्रस्तुत पाठ मातीची सावली या कथासंग्रहातून घेतलेला आहे. आपण प्रत्यक्ष पाठ पाहूया. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली करभरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. उठा जरा, आत जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायांची हाडं कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सून डाफरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पानं हा त्याचा फावला वेळाचा उद्योग होता. रात्री जेवण खाणं आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं असे अनेक विषय. कधीमधी
इनूस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवल फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे. पहा मित्रांनो, फरसू आता म्हातारा झालेला आहे. तो आपल्याच घरामध्ये पायरीवर येऊन बसलेला आहे आणि आपल्याच घराच्या गुळगुळीत पायरीवरून आपली हाताची बोटं खरबड झालेली फिरवत आहे. आबाळाकडे बघतो आहे. असं त्याच्या मनामध्ये आणखी काहीतरी विचार होते. तेवढ्यात फरसूच्या सुनेचा आवाज येतो, उठा जरा, आत जाऊन बसा. फरसू म्हातारा झालेला असतो. दरवाजाच्या चौकटीला धरून उठतो आणि उठत असताना त्याची हाडं कडकडतात. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं आणि खुर्चीवर पाय ठेवून बसलं की सून रागवायची, डाफरायची म्हणजे रागवायची. आणि असं खुर्चीवर बसणं त्याला कधी माहीत नव्हतं. कारण फरसू ज्या घरामध्ये राहिला ते घर म्हणजे जुनं घर. तिथं कुठच्या अशा ऐसपैस गोष्टी त्या ठिकाणी चैनीच्या वस्तू नसायच्या आणि साध्या घरामध्ये मग कसंही बसा, मोकळं राहायची, बसायची फरसूची सवय होती. फरसूच्याच घरासमोर चिंचेचं झाड होतं, पुराणं म्हणजे जुनं झाड. आणि त्यामुळं काय व्हायचं की एकदम गारवा घर भरून राहायचा आणि आईच्या मायेसारखी सावली त्या चिंचेच्या झाडाची घरावर असायची आणि सगळं घरामध्ये गार हवा राहायची. आणि फरसू पायरीवर बसायचा आणि त्या ठिकाणी येणारी जाणारी फुलपाखरं, झाडावर चढणाऱ्या खारी पानं, फरसूला ज्यावेळी वेळ असायचा त्यावेळी तो उद्योग हा करत असे. आणि रात्री त्यांचं जेवण झाल्यानंतर फरसू आणि त्याचा मित्र आबू चिंचेच्या मुळावर बसायचे, ओठ्यावर, आणि त्या ठिकाणी ते खूप गप्पा मारायचे. त्याच्यामध्ये गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं, गावातल्या बातम्या, असं अनेक विषय त्या ठिकाणी असायचे. आणि कधीमध्ये त्यांचे मित्र इनूस मास्तर सुद्धा यायचे आणि आल्यानंतर ते बातम्या सांगायचे पेपरात येणाऱ्या. आणि ती घटना अमेरिकेमध्ये घडलेली असते किंवा दुसऱ्या देशामध्ये काय घडलं, कसं घडलं, आणि हे ऐकून फरसू आणि त्याचा मित्र यांना मात्र या साऱ्या गोष्टीचं नवल वाटायचं. पुढं पाहूया. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पान पान जमा करून तो वाडीत टाकायचा. या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावा लागलं नाही. म्हणजे फरसूच्या दारामध्ये जी चिंच होती तिचा पाला पडायचा आणि फरसू म्हणायचा, हे पाला म्हणजे माझ्यासाठी, माझ्या शेतीसाठी काय आहे, खत आहे. आणि एक पान फरसू गोळा करायचा आणि त्यातून खत तयार करून शेतीला टाकायचा. पावसाळ्यात हिरवी गच्च झालेली त्याची भातं पाहून गावकरी मनोमन जळायचे.
म्हणजे परसू शेतामध्ये त्याचे जे भाताचं शेत होतं त्याच्यामध्ये हा खत टाकायचा आणि त्याच्यामुळं परसूचं शेत भरून यायचं आणि गावकऱ्यांना सुद्धा वाटायचं की अरे बापरे, परसूच्या शेतामध्ये एवढं पीक कसं येतंय, म्हणून त्यांना दुःख वाटायचं. भाताचं झळाळणारं सोनं घरात येऊन पडलं की वांगी, दुधी, कारली याची लागवड व्हायची. परसू काय करायचा, भाताचं पीक काढल्यानंतर वांगी, दुधी, कारली अशी फळांची पालेभाज्यांची पिकं घ्यायचा. परसू व त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची आणि याच शेतामध्ये परसू आणि त्याची बायको खूप काम करायची. त्याची विहीरसुद्धा तशीच पाणीदार होती आणि परसूच्या विहिरीला पाणीसुद्धा तसंच भरपूर होतं. दुसऱ्या वेतापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी. म्हणजे आपण काही गायी पाहतो, एकदा पहिल्या वेतापासून म्हणजे वासराला जन्म दिल्यापासून त्या गायी दुसऱ्या वासराला जन्म देईपर्यंत दूध देतात, म्हणजे अखंड दूध देतात. तशी परसूची विहीर होती, म्हणजे कधीही न आटणारी. ह्या पावसाळ्यापासून त्या पावसाळ्यापर्यंत त्या विहिरीला पाणी असायचं. भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं, म्हणजे भर उन्हाळ्यात सुद्धा त्या विहिरीला पाणी असायचं. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण परसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता. परसू म्हणायचा, बापजाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्याई ई बावडी नै नदी है नदी. कोणा या कामात खोडा घटला ते तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल का. मग या 1.5 एकरा या तुकड्यावर माझ्या घरातली उंदीर तरी जगतील का. परसूची विहीर होती ती कधीच कोरडी पडत नव्हती. त्याच्या विहिरीला खूप पाणी होतं आणि यामुळं परसू म्हणायचा, बापजाद्यांची ही कमाई आहे रे पोरांनो, आणि त्याच्यामुळंच हे माझं सगळं चांगलं आहे. आणि कोणाच्या कामात खोडा घातला तर कोणाचं चांगलं होणार नाही. आणि म्हणून तर माझं या 1.5 एकरामध्ये एवढं मोठं सगळं काम झालंय. नाहीतर या 1.5 एकरामध्ये काय होणार, काहीच काम होणार नाहीत. म्हणजेच घरातली उंदीर तरी जगतील का, असं परसूला म्हणायचं आहे. त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली, म्हणजे 4 पोरं जगवली. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. म्हणू शेवटचा, म्हणजे परसूला 4 पोरं आहेत, 3 मुली 1 मुलगा आहे आणि त्यामध्ये हा मुलगा शेवटचा आहे. परसू 3री-4थीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोट घालायला तो नाखुश असतो, हे परसूला कधीच जाणवलं होतं. पण तो काहीच बोलायचा नाही. हातपाय चालतील तोवर ह्या मातीची चाकरी करायचा, हे त्यानं व त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमानं वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्यांचा निश्चय होता. बघा, परसू म्हणजे शाळेत 3री-4थीपर्यंतच गेला, परंतु त्यानं आपल्या मुलाला मात्र खूप शिकवलं. आज तोच मुलगा कुठल्या तरी इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला आहे आणि तो शेतामध्ये काम करायला अजिबात त्याला रस नाही.
आणि हे परसूला सुद्धा माहीत होतं, पण तो या बाबतीत काहीच बोलला नाही. पण याच मातीमध्ये आपण शेवटपर्यंत काम करायचं हे परसूनं आणि त्याच्या बायकोनं ठरवलेलं होतं. आणि या दोघांनी सुद्धा पुढच्या पोरा इतकंच प्रेम त्यांनी या शेतातील झाडावर आणि शेतावर केलं. बाबा चला जेवून घ्या मनूचा आवाज ऐकून परसू दचकला. म्हणजे ह्या विचारचक्रामध्ये परसू होता आणि तेवढ्यात मनूचा आवाज आला, म्हणजे मुलाचा. बाबा आता चला जेवून घ्या. मनूचा आवाज ऐकून परसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटले त्याला. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे. आपणच आपला आधार. आता म्हणजे ह्या गोष्टी परसूच्या डोक्यामध्ये येऊ लागल्या. पूर्वी त्यांनी या शेतामध्ये या झाडांना खूप पाणी घातलं होतं, झाडी मोठं केली होती, परंतु आता हे दिसत नाही. म्हणून कदाचित परसूचे हातपाय गळून पडलेले आहेत. काय सपन बघत उभे रेतात कोण जाणे. अख्खा दिवस रांदीतच बसावं का मी. परसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. बघा, म्हणजे परसू जेवण करायला न येता कोण्यातरी विचारात असतो. म्हणून घरातून आवाज येतो की तुम्ही काय सपन बघत उभे राहता, आम्ही मात्र असंच बसावं का. परसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. म्हणजे आवाज कोणाचा असेल हे तुम्हाला कळालंच असेल. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. आता तिघही मुकाट जेवत होते. ही खानावळ परसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. रोजचे हे मुके घास त्याच्या डोळ्यात आसव आणत होते. घरात तिघं पण जेवत आहात, पण कोणीही बोलत नव्हते. आणि ही खानावळ परसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. आणि हेच मुख्यपणाचे घास मात्र त्याच्या डोळ्यातून पाणी आणत होते. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवण व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बाप्पा तू स्वर्गात आहेस. बघा, पहिलं घर पडकं घर अंधारात, म्हणजे असं असताना सुद्धा त्याची गोडी वेगळीच होती. आणि त्याच मध्ये मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बाप्पा तू स्वर्गात आहेस, म्हणजे स्वर्गात आहेस. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं. मनूच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता जेवता उठून निन्ना सिबलशी मस्ती करायचा. तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत. मन रेती व्हायची. घासागणिक पोटात माया उतरायची. जेवण तरी काय असायचं, एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या, तसं काहीतरी. पण तेव्हाचं जेवण मात्र आनंदी, गोड वाटायचं. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. वाडीत खपताना पायाला तार की खिळा लागला आणि आठवड्याभरातच बायको कोसूची मेनवात इजून गेली. कोणाची नजर लागली की
पंजाची पुण्याई संपली की गेल्या जन्मीच्या पापाचा घडा आता वाहत आहे. नाही नाही, हा मातीचा शाप असणार. ज्या मातीने हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केला आपण. कारली वांग्यासारखा तिचा बाजार मांडला. म्हणून ही जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलावली. म्हणू अरे पोरा, बोल रे काहीतरी. परसू न राहून उमाळ्याने बोलून गेला. अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही का तुवा दुश्वास नाही. आमचा जलम त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटते. बघा, हे सगळे विचार परसूच्या डोक्यात मनात येत आहेत. बाबा जमीन इकली म्हणून आज ओ बंगला बांधता बांधता आला नाही, ते उभा जलम त्या गोठ्यात काढला लागला हो. आज मांसाहारक घर मिळाले, परमेश्वराई आभार माना. नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली चालूच. पहा, की परसूच्या डोक्यात विचार येऊ लागले. हे असं का झालं, कामून झालं. आणि शेवटी परसूच्या मनात एक होतं की माझी जमीन इकली म्हणून ही सगळी पीडा माझ्या पाठी लागली. पण म्हणू मात्र परसूचा मुलगा म्हणतो, बाबा जमीन इकली म्हणून आज आपण ह्या बंगल्यात राहतो, नाहीतर पहिल्या गोट्यात तसंच राहिलं असतो. आज सगळ्यांना घर मिळाले. आता तुम्ही परमेश्वराचे आभार माना, नाहीतर तुमचं ते चालूच आहे. जमीन गेली. मित्रांनो, इथपर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही नक्की आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.